उद्धव ठाकरेंची जशी सत्तेमध्ये असताना एकनाथ शिंदेंनी साथ सोडली, आपल्या भल्या मोठ्या नेत्यांना घेऊन एकनाथ शिंदे आपला नवीन मोर्चा त्यांनी भाजपकडे वळवला, तशाच प्रकारे शिंदेंना सोडून जाणाऱ्या आता मंत्र्यांची भली मोठी यादी. मित्रांनो, पक्ष दुसऱ्यांचा पक्ष आपल्या हातात घेणं खूप सोपं असतंय, दुसऱ्यांचा पक्ष घेऊन तो चालवणं मात्र अवघड असतं. एखादा पक्ष आपल्याकडे आला म्हणजे तो पक्ष आपलाच राहतो आणि तो कायमस्वरूपी आपलाच राहील याकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र पक्ष सांभाळणं खूप अवघड असतं हे आता कुठेतरी लोकांना समजायला लागले. आणि अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी या विधान परिषद निवडणुकीच्या अगोदरच सगळ्यात मोठा राजकीय धमाका भाजपा करण्याच्या तयारीत. अनेक माजी मंत्री, विद्यमान मंत्री भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत, तर उद्धव ठाकरेंनी देखील केले सगळ्यात मोठे सुतोवाच. उद्धव ठाकरेंनी दिला सगळ्यात मोठा धनका. ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय मित्रांनो? आदित्य ठाकरे यांनी काल म्हटल्याप्रमाणे अनेक शिंदे सेनेचे आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत. काही मंत्री देखील आजही शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत, असा सगळ्यात मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावेळेस आमदार आणि मंत्री काहीच बोलले नाहीत. मात्र संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं होतं की असा कोणताही मंत्री फुटणार नाही आणि संजय शिरसाट स्वतःच नाराज आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 5 मंत्री नाराज आहेत. त्याची कारणं वेगवेगळी जरी असली तरी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या आपल्या मुलाला तिकीट न मिळाल्याचा सगळ्यात मोठा खुलासा हे नेते करू लागले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आता सर्वस्व सूत्र आले असून भारतीय जनता पार्टी देखील ठाकरेंच्या दिशेनं आता पाहू लागले असून एकनाथ शिंदेची साथ आता बस झाली. गेली 7 ते 8 वर्ष शिंदेसोबत काढली, आता मात्र नकोय. शिंदे सेना भाजपला पुढे जाऊन वरचढ ठरते असं सध्या त्यांच्या राजकीय नेत्यांचं म्हणणं येत आहे. यामुळे शिंदे सेनेतील बहुतांश बडे नेते आपल्या इथे प्रवेश करून आपण महाराष्ट्रात सोबळावाचा नारा देऊया का, असा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना राज्यातील नेत्यांनी संदेश दिलाय. आणि त्यानंतरच शिंदेचे मंत्री फोडण्याची तयारी भाजपच्या काही राज्यातील नेत्यांनी सुरू केली आहे. एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना देखील इथे आता राहावंच वाटत नाही. कोणकोणते मंत्री आहेत ज्यांना इथे राहावंच वाटत नाही? कारण की भाजपा जर आपली चौकशी लावली, तर भाजपातून जर आपल्याला चौकशी लागली तर आपण सगळं राजकीय करिअर संपेल या हेतूने आता हे आमदार, हे मंत्री आता भाजपच्या दिशेनं वळण्याची भाषा करू लागले आहेत. मित्रांनो, ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दगा दिला, तसेच हे आमदार मंत्री आता शिंदेंना दगा देण्याच्या तयारीमध्ये आहेत. आपली कृती ज्या प्रकारे होती तशाच प्रकारची कृती आता नवीन कृती हे नवीन आमदार मंत्री करू लागले आहेत. कारण की नियतीला सगळं इथंच फिरायचंय असा विचार सध्या आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना पक्ष, शिवसेना चिन्ह, धनुष्यबाण आणि आमदारांच्या 3 महत्वाच्या सुनावण्याच्या अगोदरच राज्याच्या घडामोडींकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलंय. महाराष्ट्राच्या या सत्ता संघर्षाचा निकाल अवघ्या 15 दिवसावरती असताना महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय, कोणकोणते नेते सोडतायत साथ, कोणकोणते नेते उद्धव ठाकरेंना जवळ करतायत आणि कोणकोणत्या बड्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर आपल्या बैठका केल्या असून त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी तयार असल्याचं या नेत्यांनी म्हटलेलं आहे. यामुळे सध्याचं जे राजकारण आहे ते कोणकोणत्या मंत्र्यांनी साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय ते बघण्याचं आहे. परंतु उद्धव ठाकरेंना जसा दगा दिला तसा मंत्री दगा देतील, यामुळे एकनाथ शिंदेंनी मात्र सावध पवित्रा घेतलेला दिसतोय. परंतु विधान परिषद निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस, फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस, शिंदेंनी भरपूर प्रयत्न केले मात्र भाजपने त्यांना जागा सोडल्या अवघ्या 4. यामुळे शिंदेचे आमदार मंत्री आता चिडले आहेत, संतापले आहेत की आपण एवढे सत्तेमध्ये मोठे असताना अवघ्या 4 जागा. यामुळे शिंदे सेनेत मोठी खळबळ उडाली असून भाजपा सोबळाच्या दिशेनं महाराष्ट्रात निघाले असून
पुढच्या वेळेस आपल्याला सत्तेतून बाहेर फेकून देईल अशी शक्यता सध्या त्या नेत्यांना वाटू लागली आहे. मित्रांनो, यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.